तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची होती की जे संजीवनी राणेनं जे सांगितलं किंवा जे तुम्हाला ऑडिओ पुरावा दाखवला की तिचं आणि त्या राहुल दादाचं बहीण भावाचं नातं आहे, तर ती एकदम खरं आहे. आणि तिच्याविषयी संगीता वानखेडे ही सरळ सरळ खोटं बोलत आहे. कारण जेव्हा संगीता वानखेडेचा मला फोन आलता ना, तर मला फोन कशासाठी केलता, तर मी तिच्यावर व्हिडिओ बनवते आणि तुम्ही माझ्यावर अशा एक महिला असून तुम्ही माझ्यावर अशा भाषेत बोलताय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जरांगे पाटलांच्या कुणीतरी कार्यकर्त्यांनी संगीता वानखेडेला फोन केलता आणि फोन होता तो व्हॉट्सअप कॉल. पण त्याच्यावर संजीवनी राणेनं ना खूपच सुंदर उत्तर दिलं आणि ते सत्य आहे. कारण व्हॉट्सअप कॉल असू देत किंवा कोणता बी कॉल असू देत, एखादी जर एवढी म्हणजे आपल्यासाठी महत्वाचीच व्यक्ती आहे, जरांगे पाटलांचा कार्यकर्ता जो आहे तर तो महत्वाचाच व्यक्ती आहे, तर आपल्याकडे दुसरा मोबाईल असेल ना तर व्हॉट्सअप कॉलला ते रेकॉर्डिंग होतं किंवा आपण स्क्रीन रेकॉर्डिंग चालू केलं तरी ते व्हॉट्सअप कॉलला स्क्रीन रेकॉर्डिंग पण होतं. मग जर एवढा महत्वाचा कॉल आहे तर संगीता वानखेडेने त्याचे रेकॉर्डिंग का नाही केलं. दुसरी गोष्ट माझ्या बाबतीत पण तिनं असंच केलं. आणि मग ज्या वेळेला मला कॉल आला संगीता वानखेडेचा त्यावेळेला मी एकदम शिस्तीत बोलत होते. माझ्याकडे रेकॉर्डिंग आहेच, कारण मी रेकॉर्डिंग असे फोन असले की मी रेकॉर्डिंग पहिलं चालू करते, तर मी खूप शिस्तीत सांगत होते. त्यावेळेला मला विचारलं काय गेलं माहितीये का संगीता वानखेडेनं, की तुम्हाला मी मरावे वाटते का, तुम्ही मला म्हणजे डिप्रेशनमध्ये टाकत आहेत, कोण, मी आणि संजीवनी राणे, आणि तुम्हाला मी मरावं वाटतं. तर पहिली गोष्ट तर संगीता वानखेडेला मला एक सांगायची, तू माझा बांधभाऊ नाहीस, तू माझी दुश्मन नाहीस, तू माझी भाऊकी नाहीस. अरे माझी भाऊकी आहे ना, तर मी भाऊकीला कधी खोटारपणा करत नाही. आणि तू मरावं वाटण्याचा आम्हाला काही संबंध नाही. तुझ्याकडे काय कोट्यावधीची प्रॉपर्टी नाही, ती आम्हाला प्रॉपर्टी लुटायची. आमचं फक्त एकच म्हणणं आहे की तुझी जरांगे पाटलांविषयी घाणेरड्या भाषेत घाणेरडे थंबनेल ठेवतीच ते बंद करावं, पण तू सुधारणार इथली नाहीच. कालच्या पण व्हिडिओला मी थंबनेलचा विषय रात्री सांगितला, पण रात्री मला पण घाईच होती. मग थंबनेलचा विषय मी रात्री सांगितला की तो व्हिडिओ वटसावित्री पौर्णिमेच्या आसपास टाकलेला इकडं होता, तर त्या व्हिडिओला इकडं टायटल काय आहे, संगीता वानखेडे ह्या अकाउंटला तोच व्हिडिओ टाकला गेला. त्या व्हिडिओला टायटल काय आहे, नाही हिनं काय म्हणते की जरांगे पाटील कशा चुकीचे आहेत मीही दाखवत आहे. तर मग जर जरांगे पाटील कशा चुकीचे आहेत तू दाखवत आहेस ना, तर तू एकच चॅनलवर व्हिडिओ टाकू शकत होतीस. 8 दिवसानं झालेला जुना व्हिडिओ दुसऱ्या चॅनलवर टाकायची काय गरज आहे. इकडं टायटल वेगळं असतं आणि दुसऱ्याचे स्पष्ट मत लाईव्हला टायटल वेगळं थंबनेल वेगळं बनवून व्हिडिओ टाकते, पण त्याच्या आतमध्ये काही वेगळंच असतं. मग ती परत आता मी काय म्हणले की मग मला कॉल आला आणि कॉल आल्यानंतर कॉलवर डायरेक्ट मला की तुम्ही एक लेडीज असून लेडीज विषयी असं बोलताय तसं बोलताय. तर मी एक आता तुला प्रश्न विचारते, तुला कोणीतरी कमेंटमध्ये बोललं गेलं की पुण्याच्या भाभीचं काय का काहीतरी विषय, तर तुझे शब्द त्यावेळेला हे होते की पुण्याच्या भाभीचा नवरा कंपनीत गेला की तिला घरी दुसरा येऊन तिच्याकडे जातो. तर ती पुण्यातली भाभी कोण आहे मला माहित नाही, पण ती भाभी महिला नव्हती का ग? नाही, ती भाभी महिला नव्हती का, की त्या भाभीच्या चारित्र्यावर तू डाग लावलेस आणि तू बघायला गेलती का पुण्यातल्या भाभीला तिच्याकडं कोण येतंय जातंय? नाही. मग तू स्वतः आधी सुधर. तुला जर कोणीकडूनच काय मेळ लागणं गेला की तू महिलांच्या चारित्र्यावर डाग लावायला चालू करतेस, ही तुझा व्यवसाय आहे. आणि दुसरी गोष्ट आता तुम्हाला सांगते, संजीवनी राणे जी बोलत आहे एकदम खरं बोलत आहे. संजीवनी राणेनं मला ना तिनं म्हणजे कॉल रेकॉर्डर नाही बरं का तिचं बी, जे राहुल दादाशी बोलणं झालं तर तुम्हाला जी ती संजीवनी राणेनं वॉइस टाकला ना सोशल मीडियावर, थोडासा वॉइस दाखवला तो तेवढंच नाही. संजीवनी राणे म्हणते ती बरोबर आहे, तिनं मला टोटल रेकॉर्डिंग पाठवलं. भरपूर काही राहुल दादांनी सांगितलेलं आहे, भरपूर काही. पण चला सोडा तो पर्सनल लाईफ किंवा जरांगे पाटलांच्या नावावर बोलण्यासाठी कसे पैसे घेतलेत काय, हे सगळं रेकॉर्डिंगमध्ये भरपूर अशा काही गोष्टी आहेत. पण कुठल्या तरी लेडीजची इज्जत काढणं बरं वाटत नाही, म्हणून मी संजीवनी राणेला मी विचारणार होते की संजीवनी वहिनी मी ते रेकॉर्डिंग वाजवू का, पण मी विचारलं नाही, मी विषय सोडला. म्हणलं जाऊ देत. कसं आहे की बाबा, आणि संजीवनी राणेच्या मनाचा मोठेपणा आहे. असं जर कुठलं जरी एखादी संगीता वानखेडेच्या विरोधात बोलणारी जर एखादी लेडीज असती आणि तिच्या बाबतीत जर असं एखादं जरी रेकॉर्डिंग संगीता वानखेडेकडे गेलं असतं ना, तर तिला बिनधास्त सोशल मीडियावर वाजवलं असतं. आणि त्याचं जिवंत उदाहरण म्हणजे मी आहे. मला सांगा, तिच्याकडे रेकॉर्डिंग तर कुठलंच गेलं नव्हतं, पण तिनं मनानंच माझ्या चारित्र्यावर डाकून ती उडवली होती की हॉस्पिटलला कामाला होती, तिला कामावून काढलं. आणि त्यावेळेला
कोणत्या तरी दादानं तिला सांगितलं, अरे कुठला तरी अनोळखी व्यक्ती सांगतो तू ऐकून लगेचच एखाद्या लेडीज विषयी बोलते, तेव्हा तुला एक लेडीज आहे, आपण लेडीची इज्जत कशी काढावी असं वाटलं नाही का? आणि दुसरी ताजी गोष्ट, माझं सोडून दे, माझा विषय सोड आता, कारण ज्याला कर नाही त्याला डर नाही, त्यामुळे मी जी गोष्ट करत नाही त्या गोष्टीत मी कधीच भीत नाही. आता ताजी दुसरी गोष्ट म्हणजे संजीवनी राणेची. तर संजीवनी राणेचं आणि राहुल दादाचं बहीण भावाचं नातं आहे. स्वतः राहुल दादाने संजीवनी राणेला व्हॉट्सअपला कॉल आलता, व्हॉट्सअपला कॉल आल्यानंतर संजीवनी राणेनं दुसरा मोबाईल त्या मोबाईलवर ठेवला आणि सगळं काही रेकॉर्डिंग करून घेतलं, आणि संजीवनी राणेनं ते सुद्धा रेकॉर्डिंग मला आहे पाठवलेलं. तर कारण मी ज्या वेळेस संजीवनी राणेवर एक व्हिडिओ बनवला होता आणि ते पण बनवायला सांगितलं होतं, म्हणजे मला संगीता वानखेडे म्हणली की तुमच्यात जर हिंमत असेल तर उद्या संजीवनी राणेला तुम्ही विचारून दाखवा की तुम्ही पुण्यावरून गेले गेले ह्या गोष्टी का नाही बोलल्या, आत्ता का बोलताय. मग मी तो व्हिडिओ बनवला आणि संजीवनी राणेला सरळ विचारलं होतं की तुम्ही पुण्यावरून आलेल्या ताई वहिनी व्हिडिओ का नाही बनवला, तुम्ही आत्ता का व्हिडिओ बनवला, मी विचारलं होतं. मग त्यानंतर मी जेव्हा सोशल मीडियावर माझा नंबर दिला त्यावेळेला भरपूर लोकांनी मला फोन करून कॉल करून वानखेडेबाईविषयी सगळं काही सांगितलं आणि मी ते रेकॉर्डिंग केलेलं आहे. प्रत्येकाचं रेकॉर्डिंग माझ्याकडं आहे, पण मी ते वाजवलं नाही का? तर मी पहिलंच काय म्हणलं, एका स्त्रीची इज्जत म्हणजे काचाच्या भांड्यासारखी असते आणि माणसाचा घडीचा भरवसा नाही. आपण आत्ता आहोत तर उद्या नाही. आणि माणूस मरताना सोबत जर काही नेत असेल ना, येताना माणूस नागवं येतं आणि मरताना सुद्धा कपडा सुद्धा आपला सोबत येत नाही, पण येताना आपल्याला इज्जत नसते, नागवं येतोय. पण जाताना आपण आयुष्यामध्ये जेवढी काही इज्जत कमवली तेवढी सोबत घेऊन जातोय, कपडा सुद्धा नेत नाही, ते सुद्धा जळून राख होतं, आपलं शरीर जळून राख होतं. पण जे आपण कर्तव्य कार्य केलेलं आहे त्या कार्याचं नाव मात्र आपण इथं ठेवून जातोय आणि आपल्या सोबत घेऊन जातोय. त्यामुळं एका महिलेची इज्जत जायला नको म्हणून मी आणखीन काही म्हणजे ती रेकॉर्डिंग वाजवले नाही. आणि वेळ आल्यानंतर मला ते करावंच लागणार आहे, वेळ आल्यानंतर मला ते करावंच लागणार आहे. आणि आता एक ताई पुण्यात भेटायला येणारच आहे माझ्या ऑफिसला, त्यावेळेला पण तिच्या बाबतीत बी भरपूर काही असं घडलेलं आहे, तर ती ताई स्वतः समोर येऊन सांगणारच आहे. म्हणजे मी काही लाईव्ह वगैरे घेणार नाही, पहिलं मला तिचं सगळं ऐकून घ्यायचंय. कारण कसं असतंय, कानानं ऐकणे आणि डोळेनं बघणे, कानात आणि डोळेत 4 बोटाचा अंतर आहे, त्यामुळं मी काही ऐकलेल्या गोष्टी खऱ्या मानत नाही जेव्हा जोपर्यंत मी डोळेनं बघत नाही. आता काहीला स्वभाव असतो की बाबा कुणी काही सांगितलं की लगेचच भुंकायचा, पण माझ्याकडे संयम आहे सगळ्या गोष्टीत. तर मग संजीवनी राणेनं ती मोबाईलवर मोबाईल ठेवून व्हॉट्सअप कॉलचं रेकॉर्डिंग केलं. आणि ज्या वेळेला मी बोलले ना की बाबा संजूबाईंनी तुम्ही खोटं नाहीत ना काय बोलत असं तसं म्हणल्यावर, आणि मग मला जेव्हा मग तिनं ती रेकॉर्डिंग मला पाठवलं होतं, मी पूर्ण रेकॉर्डिंग ऐकलेलं आहे, भरपूर काही त्याच्यात खुलासे झालेले आहेत. पण असो, कारण मी ते रेकॉर्डिंग काय वाजवणार नाही आणि वाजवलेलं नाही आणखीन तर नाही. आणि मग दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा मला संगीता वानखेडेचा फोन आला तेव्हा फोनवर पहिल्यांदा तर म्हणजे खूप ह्याच्यात बोललं गेलं की तुम्हाला मी मराव वाटते का, मी असं करून मरते, पुरीली मारते, हे करते ते करते. अगं बाई, तू समाजाला पाटील कसे चुकीचे आहेत हे दाखवण्यासाठी मरायला तयार आहेस, पण पाटलांवर वाईट भाषेत बोलायचं थांबवायला तयार नाहीस तू. आणि त्याच्यात मग आमची काय चुकी आहे? ती चुकी तुझी स्वतःची आहे. आणि त्या ह्याच्यात मग संजीवनी राणेला पण त्यावेळेला माझ्यापाशी शिव्या दिल्या गेल्या, भरपूर काही बोललं गेलं. मग ठीक आहे असो, पण त्यावेळेस मला पण हेच सांगितलं होतं की संजीवनी राणे ही त्या राहुल दादाच्या पाठीमागं लागली होती आणि राहुल दादा तिला नाही म्हणले म्हणून तिनं हे असे आरोप वगैरे करत आहे. जेव्हा राहुल दादाचं रेकॉर्डिंग संजीवनी राणेनं मला पाठवलं तेव्हा मला आश्चर्य वाटलं की ही बाई खरंच किती महिलांची इज्जत घालवते ना, आणि ही बाई स्वतः महिलांना असं बदनाम करते. एखादी महिला काय बोलायला गेली तर तिच्या चारित्र्यावर डाग लावते, म्हणजे विषय बाजूलाच ठेवते. वैचारिक वाद आणि वैचारिक भांडण बाजूला ठेवून हिच्या विरोधात जर एखादी महिला काय बोलायला गेली तर त्या महिलेला बोलणार की त्या महिलेचं ह्याच्या संगत लपडं होतं, त्याच्या संगत लपडं आहे, हे हिची भाषाच आहे. आणि मला विचारते की तुम्ही एक महिला असून तुम्ही म्हणजे माझ्याविषयी असं कसं काय बोलताय, तुम्ही महिला असून कसं बोलताय? तर आज मी तेच विचारते की संजीवनी राणे पण एक महिलाच आहे ना. त्या राहुल दादाचं आणि संजीवनी राणेचं ह्या बाबतीत असं काहीच घडलेलं नसताना तू एक महिला असून असं कसं काय बोलू शकली? 4 दिवस का होईना पण तुमची मैत्री होतीच ना, 4 दिवस का होईना पण. आणि मग एखाद्या महिलेच्या चारित्र्यावर डाग, तर आपली एखादी गोष्ट साध्य होत नाही म्हणून पुढच्या महिलेला बदनाम करून ती गोष्ट साध्य करणं
हे कितीपत योग्य आहे? आणि राहिला विषय, परत मला हे पण सांगितलं की जरांगे पाटलांचे जे कार्यकर्ते आहेत तर घाणेरड्या प्रकारच्या शिव्या फोन करून देतात. आता वानखेडे बाई, तुमचं जे थंबनेल आहे ते थंबनेल काय आहे? मग ते तसे थंबनेल असतील तर तुम्हाला लोक त्याच पद्धतीनं बोलणार ना, सभ्य भाषेत कसे बोलणार हो? कारण आधी तुमचीच भाषा गलिच्छ असेल तर समोरच्याची भाषा गलिच्छच येणार. आता थंबनेल मध्ये काय माहितीये, खाली वरी ढवळा झाला. कोण? जरांगे पाटील. आता वरी ढवळा झालेला सगळ्याला दिसतं. मग तुम्हाला जे लोक कार्यकर्ते असतील, जरांगे पाटलांचे समर्थक असतील किंवा जे काही समाज आहे, लोक आहेत, ती एकच विचारणार ना हो, जी मी काल विचारलं की वरी ढवळं झालेलं आम्हाला दिसलं पण खाली ढवळं झालेलं तुम्ही कधी बघितलं? तुम्हाला लय बघायला आवडतं, लोक हे बोलणारच, कारण आपण जे पेराल तेच उगवतं हो. आणि तुमचं स्वतःच वाक्य आहे ना की मी जशाच तसे उत्तरं देते. म्हणजे कमेंटमध्ये तुम्हाला घाण बोललं तर तुम्ही त्याला घाण पद्धतीनं उत्तरं देताय. मग तुम्ही घाण प्रकारे जर थंबनेल ठेवत असाल तर त्याच्यावर तुम्हाला घाण प्रकारे कमेंट येणार, घाण प्रकारे फोन येणार, मग ते तुम्हाला सहन करावंच लागणार. आणि तुम्हाला वाटतं ना तुम्ही चांगलं काम करताय, तुम्हाला वाटतं जरांगे पाटील चुकीचे आहेत, त्यांना तुम्ही उघडकीस आणण्याचं चांगलं काम करताय. तर जर खरंच असेल ही गोष्ट, तुम्ही खरंच चांगलं काम करत असेल तर तुम्हाला मग हे त्रास होणारा तुम्हाला सहनच करावा लागणार आहे. असं कुणाला तरी फोन करून मी आत्महत्या करेन आणि ही जी म्हणजे हमदर्दी मिळवण्याचा प्रयत्न नका करू, कारण हे चुकीचं आहे. पहिला तुमचं पाऊल चुकीचा पडला तर तुमच्या समोरून येणारं पाऊल चुकीचा आला, त्याच्यात तुम्हाला वाईट वाटायची गरज नाही. आणि त्यामुळे आता तुम्ही मला एवढं घाण बोलले होते, तुमचा स्पष्ट मत लाईव्हला नंबरही होता, पण मी फोन करून तुम्हाला म्हणले का की तुम्ही मला हाले लावले, रेडे लावले, मी कधी कुठं चोरी केली हो, किंवा तुम्ही माझ्या चारित्र्यावर डाग उडवले, मी आत्महत्या करते म्हणले का तुम्हाला? नाही. माझ्यात हिंमत होती, मी चुकीची नाही आणि एक नाही एक दिवस सत्य बाहेर येईल ही धमक होती माझ्यात. मग माणूस धमक्या कधी देतं सांगू का? ज्याचं नाक कापलं जातं ना ती मरणाच्या धमक्या देतं. जी खोटं असतं ना ती मरणाच्या धमक्या. खरं माणूस कधीच मरणाच्या धमक्या देत नाही आणि मरतही नाही, कारण खऱ्याला माहिती आहे आज ना उद्या सत्य बाहेर येणार. आता जरांगे पाटलांविषयी तुम्ही जसलं नाही तसलं घाण घाण बोलताय म्हणून कधी जरांगे पाटील सोशल मीडियावर म्हणले का माझ्याविषयी अशी अशी एक बाई बोलती, मला ट्रोल करती, मी आत्महत्या करण, तिच्यावर राग राग? अहो ती नाव बी काढत नाही, दुर्लक्ष करतात. ती एक समज हे जाऊ देत, सरळ समजतात, त्यांना काय फरक नाही पडत का, तर ती सत्याचा मार्ग स्वीकारलाय त्यांनी. आणि जनतेला बी माहित आहे पाटील सत्तेचे आहेत. तुम्ही काही थंबनेल ठेवा, खालीवरी पिकला आणि 4-4 पोरं काढले. आता तुम्ही नाही का काढलेत की तुम्ही पण 2, त्याने 4 नाही 10 काढू द्या, तुम्ही 15 काढा, क्रिकेट टीम तयार करा. तुम्हाला नको म्हणणार आहेत का पाटील? आता नाही तुम्ही बोलले बरं का की जरांगे पाटलानं जरांगेनं 4 पोरं काढले आणि मी तरुण म्हणतो. अहो ती कुठल्या महिलांबरोबर प्रेम प्रकरण तरी करत नाहीत बरं का. बोलताना बोलले असतील की मी पोरगा वाईट पोरगा म्हणले म्हणून त्याच्यात तुम्ही लगेच त्यांना उत्तर की 4-4 पोरं काढले, खालीवरी ढवळा झाला. मग ज्या प्रकारचं तुमचं वाक्य असेल त्याच प्रकारे कमेंट येणार. आणि बरं झालं म्हणजे कसं की तुम्ही ती तसं टाकलं थंबनेल, म्हणजे आमच्या तरी लक्षात आलं की तुमच्या भाषेवरून तुम्हाला घाण प्रकारे फोन केले जातात, फोनवर घाण प्रकारे बोललं जातं आणि घाण कमेंट केलं जातं. आणि तो व्हिडिओ कधी जुना व्हिडिओ तुम्ही इकडं स्पष्ट मतला टाकताय आणि तुम्हाला वाईट काय वाटतं की लोक मला अहो तुम्ही त्या प्रकारे बोलताय, लोक त्याला फक्त उत्तरं देतात. मग ह्याच्यात तुम्हाला वाईट वाटायची गरजच येत नाही मुळात मध्ये. आणि राहिला प्रश्न तुम्ही मला विचारलं होतं, तुम्ही एक महिला असून तुम्ही महिलेला असं, मग तुम्ही पण एक महिला आहेत का पुरुष आहेत? तुम्ही पण महिलाच आहेत. मग तुम्ही संजीवनी राणेच्या चारित्र्यावर विनाकारण डाग लावले, विनाकारण. तरी त्या बिचारीच्या मनाचा मोठेपणा आहे बरं का. तिनं सगळं रेकॉर्डिंग वाजवलेलं नाही का, तर तिला कुठंतरी जाणीव आहे की एका स्त्रीची इज्जत नको घालवायला. पण तिनं जर खरंच सगळं रेकॉर्डिंग वाजवलं ना तर काहीच इज्जत राहणार नाही. आणि दुसरी गोष्ट, माझ्याकडे तर असे विचित्र आलंय ना, विचित्र सांगितलंय ना, खूप विचित्र. आणि मला काय राहुल दादाने वगैरे नाही, तिसराच व्यक्ती आहे माझी, त्यांची काय ओळख नाही काही नाही, पण फोनवर सांगितलं. त्यामुळं मी कुठलेही रेकॉर्डिंग लगेच विश्वास ठेवून, कारण मी समोरच्या माणसाला ओळखत नाही तर विश्वास का ठेवायचा, मी ह्या विचारानं चालते. आणि जरी माझा विश्वास बसला तरी एका महिलेची इज्जत सोशल मीडियावर नको घालवायला.
कारण तुम्ही त्या दिवशी पण मला बोलले की बाबा उद्या तुमच्या पुरीचे लग्न होणार आहे, तर तुम्हाला युवाई जावाई येणार आहे, तर मग तुम्ही असं थंबनेल ठेवता नाही. तुम्ही मला काय म्हणले की उद्या माझ्या पुरीचे लग्न होणार आहे, तर उद्या मला युवाई जावाई येणार आहे, तर मग ती काय समजतील. मग तुम्ही थंबनेल ठेवताना विचार नाही का करत की उद्या आपल्या, मग जर तुमच्या पुरींचा तुम्ही स्वतःच विचार नाही करत, उद्या लग्न होणार आहे, आपण कुठल्या भाषेत बोलतोय थंबनेल. बरं ठीक आहे, तुम्हाला जरांगे पाटलांचे कार्यकर्ते वाईट बोलले, जरांगे पाटील वाईट बोलले होते का? मग तुम्ही जरांगे पाटील खालीवरी ढवळा झालाय असं कसं काय थंबनेल ठेवलं? जरांगे पाटील तर तुम्हाला काहीच बोलत नाहीत, कधीच नाही आतापर्यंत. जरांगे पाटील तुमच्याविषयी कधी बोलले नाहीत, मग तुम्ही जरांगे पाटलांचा असं थंबनेल का ठेवताय? मग त्यावेळेला तुम्हाला विचार येत नाही का की बाबा उद्या आपल्या पुरींचे लग्न होतील, युवाई जावाई येतील किंवा सगळ्या गोष्टी? जर तुम्हालाच हा विचार येत नसेल तर बाहेरचा समाज तुमचा विचार का करेल? का करेल? तुम्हीच विचार करून थंबनेल नाही ठेवत. तुम्ही सरळ सांगितलं की खाली वरी ढवळा झाला, सॉरी वरी खाली ढवळा झाला. आता वरी ढवळा झाला हे ठीक आहे, खाल्ला ढवळा कसा बघितला तुम्ही? ही लोक विचारणार, मी नाही, लोक विचारणार. हो, लोक विचारणार. मग तुम्ही असं टाकताना, थंबनेल ठेवताना, टायटल टाकताना विचार नाही करत, त्यामुळे लोक का विचार करतील तुमचा? लहानसहान गोष्टीकडे जरा लक्ष द्या, आपण काय बोलतोय, कसं वागतोय. आणि परत एकदा सांगते, मी माझ्या कॉलचं रेकॉर्डिंग चालू करते, प्रत्येक कॉलचं, बरं का. त्यामुळे त्या दिवशी तुम्ही मला कशा प्रकारात बोलत होते ते पण रेकॉर्डिंग आहे. वेळ आल्यानंतर मी ते वाजवणार आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे डेक्कन पोलीस स्टेशनला मी ते रेकॉर्डिंग दिलेलं आहे. का तर उद्या की मला असं ब्लॅकमेल केलं जातं म्हणून दिलं. आणि मी सोशल मीडियावरचे सगळे व्हिडिओ दाखवले, जुने माझ्याविषयी काय बोलले होते ते व्हिडिओ दाखवले की असा असा प्रकार आहे. तर सरळ त्यांचं पण म्हणणं आलं की तुम्ही चुकीचं नाही, एका प्रतिष्ठित व्यक्तीविषयी किंवा शरद पवारांविषयी असं बोलणं चुकीचंच आहे. तुम्ही फक्त एक वैचारिक वाद मांडताय आणि तुम्ही प्रतिसाद देताय. समोरचा व्यक्ती जो बोलला त्याला प्रतिसाद देताय, आणि हा संविधानरित्या अधिकार आहे प्रत्येकाला सोशल मीडियावर. त्यामुळं ना मला नका धमक्या देऊ की मी आत्महत्या करन आणि हे करन आणि कुठं माझ्या नावानं ही लिहून ठेव, काही धमक्या नका देऊ. आणि हे पुढं काही अवघड होऊ नये म्हणून मी ते रेकॉर्डिंग वगैरे सगळं देऊन ठेवलं की बाबा असं असं आहे, मला ब्लॅकमेल केलं गेलं म्हणून फोन करून. आणि मी त्याच्यात एकदम शांततेत बोलत होते, खूप प्रेमात बोलत होते. एकही माझा क्रॉस आणि वरडून आरडून शब्द नाही. त्यामुळं ना आधी तुम्ही थंबनेल ठेवताना तुम्हाला जर वाटत असेल की बाबा आपल्याला कुणी फोनवर वाईट बोलू नये, घाण शिव्या देऊ नये, तर जरा तुम्ही स्वतःच तुम्ही सांगा. स्वतः जर तुम्ही म्हणले खालीवरी ढवळा झालाय, त्याच्या गोट्या डोक्यात गेल्या, बाथरूममध्ये सूप पिलं, किलो मटण खाल्लं, तर तुम्हाला समाज विचारणार बाथरूममध्ये जरांगे पाटलासोबत तू काय करत होती? खालीवरी ढवळा झाला तर तुम्हाला समाज विचारणार वरचं ढवळं ठीक आहे तुला दिसलं, पण खालचं ढवळं कसं काय तू बघितलं, तुला कसं माहिती झालं? हे समाज आहे. आपण जे पेरतोय समाजात तेच आपल्याकडे उगवून परत येतं, बरं का. तुम्हाला जर वाटत असेल की आपल्याला व्यवस्थित कमेंट आल्या पाहिजे, तर त्यासाठी आपलं बोलणं व्यवस्थित असणं गरजेचं आहे. बाकी तुमची मर्जी आहे. त्यामुळं कसं मी पहिलं सांगितलं, मी वैचारिक वाद मांडते, फक्त मी प्रतिउत्तर देते, बाकी काही नाही. मी मंच बोलत नाही, मी फक्त प्रतिउत्तर देते आणि मी ते देत राहणार आहे.